नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री ऋषी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आजचा जो विषय आहे तो आहे होळीचा सण. प्रथमतः होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. होळीचा सण हा रंगांची उधळण घेऊन येणारा सण आहे. होलिका दहन झाल्यानंतर आपण रंगांची उधळण करत असतो. तर आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या राशीच्या ग्रहानुसार आपल्यासाठी कुठला रंग शुभकारक असेल, कुठल्या रंगाची कपडे आपण परिधान करू शकतो अथवा त्या रंगांची उधळण करू शकतो, जेणेकरून हे रंग तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, प्रेम, जिव्हाळा आणि प्रगती घेऊन येऊ. तर जाणून घेऊयात 12 राशींच्या रंगांची नावे. चला तर जाणून घेऊया मेष राशींच्या व्यक्तींसाठीचा रंग. मेष राशी ही मंगळ ग्रहाच्या अंमलात येते आणि मंगळ ग्रह म्हणजेच आत्मविश्वास, स्थैर्य, धाडस याचा असतो. तर मेष राशिकांच्या जातकांनी लाल, नारंगी, गुलाबी आणि पिवळा हा रंग परिधान करावा. आता जाणून घेऊया वृषभ राशीबद्दल. वृषभ राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र असतो. प्रेम, सौंदर्य, समाधानकारकता ही या ग्रहांच्या अंमलात आपल्याला दिसते. तर ज्यांची वृषभ रास असेल त्यांनी हिरवा, गुलाबी, निळा आणि पांढरा या रंगाचे तुम्ही वस्त्र परिधान करू शकता अथवा या रंगांची उधळण तुम्ही नक्की करू शकता. हा रंग तुम्हाला आकर्षकता, सौंदर्य आणि मानसिक शांती घेऊन येईल. आता जाणून घेऊया मिथुन राशीबद्दल. मिथुन ही राशी बुधाच्या अंमलात येते. बुद्धी, कौशल्य हा ग्रह दाखवतो. आता जाणून घेऊया मिथुन राशीच्या व्यक्तींनी कुठल्या रंगांचे वस्त्र अथवा रंगांची उधळण कुठल्या रंगाने करायची आहे. मिथुन राशी असलेल्या जातकांनी हिरवा, पिवळा, आकाशी निळा आणि गर्द निळा या रंगांचा उपयोग करायचा आहे. या रंगांचा उपयोग केल्याने तुम्हाला व्यवसायातील यश, कीर्ती आणि संवाद कौशल्य वाढवताना दिसेल. आता जाणून घेऊया कर्क राशीबद्दल. कर्क ही राशी चंद्राच्या अंमलात येत असते. चंद्र हा मनावरती राज्य करत असतो. तर कर्क राशीच्या व्यक्तींनी पांढरा, ऑफ व्हाईट कलर सोबतच लाईट ब्ल्यू कलर, आकाशी निळा रंग हा तुम्ही वापरायचा आहे, जो तुमच्या जीवनामध्ये मनशांती, प्रेम आणि सात्विकता घेऊन येईल. आता आपण जाणून घेऊया सिंह राशीबद्दल. सिंह राशीचा जो स्वामी असतो तो सूर्य असतो. आत्मविश्वासाचं प्रतीक याला मानलं जातं. आत्मविश्वास व नेतृत्व हा ग्रह करत असतो. तर ज्यांची सिंह रास असेल त्यांनी नारंगी, लाल, पिवळा या रंगाची वस्त्र अथवा रंगांची उधळण आपल्याला करायची असेल. हा रंग तुमच्या आयुष्यात आत्मविश्वास व नेतृत्व घेऊन येईल. आता आपण जाणून घेऊया कन्या राशीबद्दल. कन्या ही रास बुधाच्या अंमलात येते, त्यामुळे बुद्धी, चातुर्य या व्यक्तींकडे असतं. ज्यांची कन्या रास असेल त्यांनी हलका तपकिरी, नारंगी आणि संत्री रंग याचा उपयोग करायचा आहे, ज्या कारणाने आपल्याला मनशांती नक्की लाभेल. आता आपण जाणून घेऊया तूळ राशीबद्दल. तूळ ही रास शुक्राच्या अंमलात येते. या राशीच्या व्यक्तींनी जांभळा रंग, पांढरा रंग या रंगाचा उपयोग करावा. आता आपण जाणून घेऊया वृश्चिक राशीबाबत. ही मंगळाच्या अंमलात येणारी रास आहे. ही रास ऊर्जा दाखवते, त्यामुळे या व्यक्तींनी गर्द रंग धारण करायचे, जसे लाल रंग, गर्द निळा रंग हा रंग परिधान करावा, जेणेकरून तुमचा आत्मविश्वास हा अधिक प्रमाणात वाढताना तुम्हाला दिसेल. आता आपण जाणून घेणार आहोत धनु राशीबद्दल. धनु ही रास गुरुच्या अंमलात येते. गुरु हा आध्यात्मिकता दाखवतो, त्यामुळे या व्यक्तींनी पिवळा रंग, नारंगी रंग, सोनेरी रंग आणि पांढरा रंग परिधान करावा अथवा रंगांची उधळण या रंगाने करावी. हा रंग तुम्हाला नक्कीच आध्यात्मिकतेची वाढ करताना तुम्हाला दिसेल. आता आपण जाणून घेणार आहोत मकर राशीबद्दल. मकर ही रास शनीच्या अंमलात येते. तर या व्यक्तीने गर्द निळा रंग, तपकिरी रंग, काळा रंग अथवा पांढरा रंग परिधान करावा. आता आपण जाणून घेऊया कुंभ राशीबद्दल. ही रास शनीची दुसरी रास आहे. यावरती सुद्धा शनीचा अंबल आपल्याला दिसतो. कुंभ राशिकाच्या जातकाने गर्द निळा, राखाडी, पांढरा आणि तपकिरी रंगाचा वापर करावा. यामुळे तुम्हाला मनशांती नक्की लाभेल. आता आपण जाणून घेऊयात मीन राशीबद्दल.
मीन ही राशी गुरुच्या अंमलात येते. त्या व्यक्तींनी हलका पिवळा रंग, गुलाबी रंग, पांढरा रंग आणि हिरवा रंग या रंगांचं प्रयोजन करावं. ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली ती आम्हाला नक्की कळवावी. आणि ही माहिती आवडल्यास, तुम्हाला अजून कुठल्या गोष्टींची माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.